मित्रांनो, मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते सुरतचे सर्वात मोठे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशनमध्ये। आज मी तुम्हाला कोणताही प्रॉडक्ट न दाखवताना डायरेक्टली बिझनेस कशा पद्धतीने करू शकणार, स्त्री हा बिझनेस कशा पद्धतीने करू शकणार त्याची माहिती देणार आहे। तर सर्वात अगोदर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, ज्याच्या कारणी तुम्ही सपोर्ट करून शकता आणि बिझनेस कशा पद्धतीने करू शकता ही संपूर्ण माहिती अजमेरा फॅशन मराठीच्या चॅनलवर तुम्हाला भेटत जाणार। मित्रांनो, आजच्या टायमाला सर्व लोक जे सक्सेस झालेले आहेत ते काही ना काही बिझनेस करत आहे। कोण छोटा बिझनेस करतोय, कोण मोठा करतोय, कोण कोणत्या लेवलवर करतोय, कोण कोणचा करतोय हे डिपेंड वेगळं वेगळं आहे। म्हणजे कोण साडी वगैरे विकते, कोण बिझनेसमॅन म्हणजे किती बिझनेस आहेत, म्हणजे जगात खूप सर्व बिझनेस आहेत। त्या बिझनेसमॅन जो बिझनेस आहे त्या बिझनेसमधनं कोणता बिझनेस ते करत आहेत ते डिपेंड आहेत। आणि बट एक वस्तू हीच आहे का आजच्या टायमामध्ये बिझनेस करणं खूप महत्त्वाचं होऊन गेलेलं आहे। कारण की बिझनेस हे आपल्या जीवनामध्ये आवक वाढवायचं काम करत असतो। म्हणजे आपली फिक्स इन्कम असते जेव्हा आपण जॉब वगैरे करतो। फिक्स इन्कममध्ये आपण काम केलं तर महिन्याच्या शेवटच्या तारीखला आपलं जे काही इतर खर्च करायचा असेल ते नाही करू शकत, कारण की सॅलरीचा इश्यू येऊन जातो। म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही बिझनेस करा आणि हा बिझनेस स्त्री करेल। हो मित्रांनो, महिला जे घरात बसलेले आहेत ते हाऊसवाईफ आहेत, त्यांनी फक्त हाऊसवाईफ बनून नका राहू, कारण की आताच्या टायमाला वुमन्स पॉवर खूप चांगल्या लेवलवर आहे। हां, इंडियाची गोष्ट करत आहे, इंडिया खूप चांगल्या लेवलवर काम करत आहे आणि तेही वुमन्स पॉवरवर। म्हणजे आजच्या टायमामध्ये महिला जे ना, एक टीचर पण बनलेली आहे, एक वकील बनलेली आहे, एक डॉक्टर बनलेली आहे। कोणचा असं काम नाही आहे का जो करू नाही शकत, ते नक्की करू शकता। फक्त एक विचार आणि एक हिंमतनी हा बिझनेस किंवा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही ना काही चेंजेस आणू शकता। मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे कपड्यांचा बिझनेस। कपड्याचा बिझनेस एक महिला हाऊसवाईफ कशा पद्धतीने करू शकते तेही सांगणार आहे। त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे का महिलांनी सर्वात अगोदर एक निर्णय करा का आपण स्वतःच्या पायावर उभे राहू। घरातलं काम जेवढं आपण स्पष्टपणे एकदम छानपणे किंवा आपण एकदम बेस्ट करतो, म्हणजे सर्व कामामध्ये म्हणजे घरातल्या, मग ते कोणताही काम असो, कपड्याचा असो किंवा भांडींचा असो किंवा जेवणाचा असो, सर्व काम आपण एकदम परफेक्टली करत आहे। आणि आपणच नाही, जेवढी महिला आहेत ना तेवढी सर्व एक किचनमध्ये ते एकदम परफेक्ट आहे आणि त्यांच्याशिवाय कोणी हा लेवल क्रॉस नाही करू शकणार, याची पूर्ण खात्री आहे मला स्वतःला। कारण की लेडीजमध्ये एक पॉवर आहे आणि ती पॉवर जर त्यांनी यूज केली तर ते कोणत्या कोणत्या लेवलवर जाऊ शकतात। तसंच पद्धतीने ते किचनवर जो पॉवर यूज करतात, किचनमध्ये जेवढं टाईम स्पेंड करतात तेवढाच टाईम त्यांनी थोडासा आपल्या स्वतःच्या फ्युचरसाठी विचार नक्की करावा। आज कोणची भाजी बनवायची, उद्या कोणची बनवायची, कसं करायचे, काय येणार आहे, किती लोक येणार आहे, किती लोकांचं किती बनवायचे, सर्व प्रमाणित आपल्याला माहिती आहे। तर आपण बिझनेसमध्ये पण प्रमाणितपणे दाखवावे, म्हणजे स्वतःचा बिझनेस करावं, स्वतःच्या पायावर उभे राहावं आणि त्याच्याने आपल्या आपल्या घराची इन्कम वाढावी, ही सर्वात मोठी खात्री। कारण की आपण हा बिझनेस आरामात करू शकतो, तो म्हणजे कपड्याचा बिझनेस। आपला घर पण आपण आरामात करू शकतो, घरातले कामं वगैरे करून, बाळाला वगैरे करून आपण बिझनेस करू शकतो हा कपड्यांचा, ज्याच्यासाठी आपल्याला 2 ते 3 तास पाहिजेत। हो, फक्त 2 आणि 3 तासामध्ये हा बिझनेस तुम्ही नक्की करू शकता। कारण की आताचा टाईम जो आहे ना तो ऑनलाईनचा टाईम आहे। आज तुम्ही आणि मी जे बोलते ते तुम्हाला ऐकू येतं किंवा तुम्हाला समजवते किंवा तुम्हाला सांगते, ह्याचा पर्याय आहे का इंटरनेट, तसाच पर्यायाचा यूज तुम्ही करू शकता। सोशल मीडियाचा तुम्ही एकदम सहारा घेऊ शकता, म्हणजे की तुम्ही फ्लिपकार्ट आहे, Amazon आहे किंवा मिशो ॲप आहे, तिथे तुम्ही सेल करू शकता, रिसेलिंग वगैरेही करू शकता। कपड्याचा बिझनेस कोणीही करू शकतो। एक गर्ल्स आहे जी कॉलेजमध्ये आपलं स्टुडंट आहे, जे आपलं शिक्षण करत आहे, तेही हा बिझनेस करू शकतं, फक्त 2 ते 3 तास। तर मित्रांनो, हा बिझनेस स्त्री करावे हे माझी सर्वात महत्त्वाची, कारण की कपड्याचा बिझनेस आहे। कपड्यामध्ये खूप सर्व प्रकार असतात, त्या प्रकारामधला लेडीजांचा प्रकार म्हणजे लेडीजांची वस्तू का, जसं कुर्ती म्हणा, दुपट्टे म्हणा, लेगिन्स म्हणा, त्यांना खूप वस्तूंची गरज लागत असते। साडी म्हणा, साडीमध्येही खूप सर्व व्हेरिएशन असते, कॉटनची साडी, सिल्कची साडी, बनारसी साडी, काठपदर साडी, खण साडी, खूप सर्व कलेक्शन, म्हणजे त्यांच्यामध्ये व्हेरिएशन येत असतं, म्हणजे त्यांच्यामध्ये नवीन नवीन डेव्हलपमेंट येत असतं आणि तो बिझनेस ते स्वतः करतील ना तर नक्की पुढे जाणार आहे। तर हा कपड्याचा बिझनेस स्त्री करू शकते ही पूर्ण खात्री आहे। म्हणूनच अजमेरा फॅशन 6000 करता पण जास्त स्त्री जुळलेल्या आहेत, जे हाऊसवाईफ आहेत,
त्यांनी हा बिझनेस चालू केलेला आहे आणि तो बिझनेस किती असे लोक जे हाऊसवाईफ आहेत जे आमच्या संग जुळले त्यांनी दुकान वगैरेही केलेली आणि ती दुकान त्यांच्या मुलांनाही देते. कारण की सध्याच्या टायमामध्ये बिझनेस करणं सर्वात महत्त्वाची वस्तू आहे का स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि जेवढं आपण कष्ट करू जेवढी आपण मेहनत करू ते आपल्यालाच मिळेल. तशा पद्धतीचा हा बिझनेस आहे म्हणजे कपड्याचा बिझनेस. नक्की कपड्याचा बिझनेस करा. तुमची वाईफ आहे, तुमची मम्मी आहे, तुमची सिस्टर आहे म्हणजे तुमची बहीण वगैरे कोणी तुमचे नातेवाईक आहे एक आणि एक ह्युमन्स आहेत तर त्यांनी हा बिझनेस नक्की करावा. कारण की हा बिझनेस पॉवरफुल बिझनेस आहे, एव्हरग्रीन बिझनेस आहे. तुम्ही कुठेही बघणार ना तर सर्वात महत्त्वाचा बिझनेस आणि चालणारा बिझनेस. बिझनेस तर खूप आहे पण चालणारा म्हणजे आजही चालणार, उद्याही चालणार, परवाही चालणार, वर्षभरच चालणारा बिझनेस म्हणजे कपड्याचा बिझनेस. कारण की कपड्याची गरज सर्वांना असत असते आणि तो बिझनेस करणं ही एकदम सोपपणे तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर कशा पद्धतीने तुम्ही बिझनेस करू शकता, तुम्ही ऑनलाईनचा सहारा घेऊ शकता, आजूबाजूला आपले शेजारी आहेत त्यांना दाखवू शकता. अगोदर तुम्ही मार्केट करा म्हणजे मार्केटिंग म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही त्यांना सांगा. स्टेटस वगैरे ठेवून तर आता खूप सर्व लोक आपल्यासोबत जुळलेले असतात आपल्या नंबरच्या थ्रू. स्टेटस लावा त्याच्याने लोकांना समजेल हा हे व्यक्ती असं वस्तू का विकत आहेत. तर जेव्हाही त्यांना लागत असेल आणि आता तर लग्नाचा सण आहे, दिवाळीचा सण आहे आणि त्या सणासुदीला आपल्याला खूप जास्त डिमांडेड वस्तू लागते. 50-100 साड्या फक्त आणि फक्त लग्नाचा एक ऑर्डरमध्ये तुम्ही काढू शकता. पण एक विश्वास करा, एक स्वतःवर विश्वास करा, स्वतःच्या हिंमतीवर विश्वास करा आणि एक निर्णय घ्या की आपण काही करूया. जेव्हा विचार केला आपण काही करूया तर नक्की तुम्ही काही ना काहीतरी नक्की कराल. बिझनेस कराल तुम्ही. छोट्याशा पायावर बिझनेस होत असतो कपड्याचा. कारण की जास्तीत जास्त भांडवल नाही लागत असते. असं असतं का आपण अदर बिझनेस केला किंवा कोणताही बिझनेस केला त्या बिझनेसमध्ये पैसे कुठे किती गुंतवणार, कसं येणार रिस्पॉन्स, पैसे लावायच्या अगोदर पण एक विचार करत आपल्याला फायदा मिळणार का नाही मिळणार, नुकसान तर नाही होणार. त्याच्यासाठी तुम्हाला सांगते कपड्याचा बिझनेस करा. कपड्याचा बिझनेस एव्हरग्रीन बिझनेस आहे म्हणजे कोणत्याही सणाला चालतो, तहेवार असो म्हणजे सण असो किंवा नसो, रेग्युलरला आपल्याला लागत असतात साड्या आपण घालतो कारण की मुख्य जरूरत आहे. रोटी, कपडा, मकान. जो कपडा आहे त्याच्या वगैरे चालणार नाही. म्हणून हा बिझनेस आताही चालणार आहे, उद्याही चालणार आहे आणि वर्षभरच चालणार आहे मित्रांनो. तर हा बिझनेस नक्की करा आणि त्यांच्यासाठी सांगते जे हाऊसवाईफ आहे, घरातली बसून आपलं घर सांभाळतात, आपल्या परिवाराला सांभाळतात, तेही हा बिझनेस करू शकता. 6,000 करता पण महिला आमच्या संग जुळलेली आहेत आणि ते स्वतःचा बिझनेस करत आहे. तुम्हीही करू शकता. त्याची पूर्ण खात्री मित्रांनो नक्की हा बिझनेस करा. कारण की हा बिझनेस खूप सरळ पद्धतीने होणार आहे. 20-25 हजाराच्या भानगडीमध्ये हा बिझनेस स्टार्ट होऊन जात असतो घरात ना. आणि आता तर सोशल मीडियाचा टाईम आहे. तिथे तुम्ही अपलोड करा, शेजारीला सांगा. दुसरी खूप सारी अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळून जाणार आहे. कशा पद्धतीने तुम्ही सेल करणार. सुरतला भेट घेतली तर तुम्हाला सुरतला कशा पद्धतीने कपडा विकायचे, किती मार्जिन द्यायचे आणि कशा पद्धतीने तुम्ही सेल आउट करू शकणार, किती मार्जिनमध्ये काम करू शकता आणि कशा पद्धतीने तो मार्जिन घेऊ शकणार, ती सर्व पूर्ण माहिती तुम्हाला अजमेरा फॅशन देते. सुरतची सर्वात मोठी कापड उत्पादन कंपनी आहे. डायरेक्टली फॅक्टरी आउटलेट तुम्हाला सपोर्ट करते. तर का ना हा बिझनेस आपण घरात ना चालू करू. स्त्रीनी हा बिझनेस नक्की करावा. फक्त घरातले कामं किंवा आपण घरातलं किंवा आपलं म्हणजे आपण फक्त घरात नाही राहावं. आपण थोडंसं आपल्या जीवनामध्ये काही बदलून दाखवूया म्हणजे आपला फ्युचरचा विचार करूया. आपणही काही करू शकतो. तशाच पद्धतीने हा बिझनेस नक्की करा. बिझनेसमॅन बना. तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगितलं. अदरवाईज मी तुम्हाला खूप सर्व माहिती देणार आहे बिझनेस रिगार्डिंग. अजमेरा फॅशन मराठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या ज्याच्याकडून संपूर्ण माहिती तुमच्यापाशी येणार. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बिझनेस रिगार्डिंग सर्व माहिती घेऊन. कलेक्शन वगैरे दाखवत असते, बिझनेस आयडिया देत असते. तर तुम्हाला हा अपॉर्च्युनिटीचा टाईम आहे. तुम्ही स्वतःचा बिझनेस नक्की करा. धन्यवाद.